असेल, एक व्यक्तीच्या मनामध्ये हा प्रश्न पडतो की दुसऱ्यासाठी अवेलेबल राहिले ना की मला ना ते चांगला व्यक्ती म्हणतील, तो किती छान व्यक्ती आहे, तिथे मूर्ख बनतो. आणि जो वाईट व्यक्ती आहे तिथे थोड्याशा समजूतदारीच्या गोष्टी स्वतःमध्ये घेऊन समजूतदारपणाने तो त्याच्या जीवनामध्ये चांगलं कर्म घडवून घेतो. आपण एकदम मूर्ख बनत आहोत हा समजूतदारपणा माझ्यामध्ये आला, किंवा आपला सतत उपयोग होतोय आपल्याला, किंवा आपल्याला कामापुरतं बोलवलं जातंय आणि आपण कुठेही नाही म्हणू शकत नाही, त्यावेळेस मला माझ्या मनामध्ये हा प्रश्न जो तुमच्या समोर मांडलेला आहे, हा प्रश्न माझ्या मनामध्ये शंका निर्माण झाली की मी एवढं आणि त्याचा शोध लावण्याचाही माझ्या मनामध्ये प्रयत्न केला. आणि मी ना सतत निरीक्षणाने आजूबाजूला पाहते, वाईट व्यक्ती वागतायत ना त्यांच्यासोबत चांगलं घडतंय आणि मी एवढे चांगलं करते, मी एवढी देवधर्म करते, मी आध्यात्मिक मार्गावर चालते, तरीही माझ्यासोबतच वाईट का घडतं. तर मला एक माझ्या समोर कटू सत्य आलं आणि मी त्यातून काही शहाणपणाच्या गोष्टी माझ्या जीवनामध्ये शिकले. जो व्यक्ती वाईट आहे, जो व्यक्ती सेल्फिश आहे, जो स्वार्थी व्यक्ती आहे आणि जो व्यक्ती वाईट आहे त्याच्यासोबत चांगलं का घडतं, तेच कारण मी वाईट व्यक्तीमध्ये पण ना दोन फरक आहेत. एक ना म्हणजे एक व्यक्ती खूप म्हणजे वाईट ना तो स्वतःसाठी वाईट वागत असतो, आणि एक ना त्याचे जे कर्मच त्याचे वाईट असतात, किंवा आपण ह्याच्यामध्ये समजू शकतो की म्हणजे स्वतःच्या फायद्यासाठी समोर येतो, किंवा दुसऱ्यांविषयी वाईट विचार असेल, ह्या गोष्टी तो ते, किंवा त्याचे कृत्य वेगळे असतील, काही वेगळे विचित्र पद्धतीने त्याचे कर्म असतील. स्वार्थी व्यक्ती वाईट असू शकत नाही, कारण की जो व्यक्ती स्वतःच्या हिताच्या काही गोष्टी करत असतो, जे आपण अनुभवातून गेलेले आहे तेच मी तुमच्यासोबत शेअर करते. बघा, एक ना दोन मुलं असतात आणि दोन मुलामध्ये म्हणजे आई ना एक म्हणजे चांगलं आणि वाईट ह्याच्यामध्ये ना दोन म्हणजे ही करत असते, निवड करत असते, किंवा दोन भावंडांना ना सेम कामं सांगते. आणि रामू नावाचा एक मुलगा काम करतो आणि चंदू नावाचा मुलगा कामच करत नाही, आणि तो ना नाही म्हणून तो त्याचा ते खेळायला जातो, त्याच्या कामामध्ये तो लक्ष देतो. आणि जो रामू नावाचा मुलगा आहे तो त्याचं कामही करतो आणि त्याच्या कामामध्ये मग्न होतो, आईकडून शाबासकीही घेतो. परंतु त्याला एकच सवय लागून जाते की मी ना माझ्या आईची सर्व कामं मी आईच्या ऐकणार आणि त्यानुसारच कर्म करणार, कारण मला शाबासकी हवी ना, मला छानच पद्धतीने मला प्रेझेंट झालं पाहिजे. आणि तो एक चंदू नावाचा मुलगा तो त्याच्यामध्येच तो मग्न होतो आणि तो त्याच्या स्वार्थासाठीच तो जगत राहतो. आणि हे दोघं भावंड मोठेही झाले तरीही त्यांच्यामध्ये ना एक म्हणजे त्याला वाटतं की मी ना एवढं चांगलं केलं तरी माझ्यासोबत, म्हणजे मी एवढं चांगलं कर्म केलं तरी माझ्यासोबत वाईट घडलं. आणि तो जो चंदू नावाचा मुलगा आहे, मी माझा विचार केला आणि त्याने त्याचं कर्माने त्याने त्याच्या कर्मामध्ये सेल्फिशने स्वार्थीपणाने त्याचं आयुष्य त्याने घडवले. परंतु दोनच मुलं आहेत, परंतु एकाने संस्कार एकच दिले. आपण हे कर्म पाहतो त्यावेळेस आपण म्हणतो की आपल्या काही कर्माची भोग असतील, किंवा आपल्या काही परमेश्वराचे आशीर्वाद असतील. इथे परमेश्वराचे आशीर्वाद काम करत नाहीत. वाईट व्यक्ती सोबत परमेश्वराचे आशीर्वाद काम करत नाही, तर त्याचा समजूतदारपणा, त्याच्या काही त्याने आखून दिलेल्या बाउंड्रीज त्याला नाही म्हणता येतं, किंवा कुठे जिथे बोलायचं तिथेच तो बोलतो, आणि त्याचा स्वार्थीपणा किंवा त्याच्या कामासाठी तो वेळ देतो आणि त्याच्या भल्यासाठी काही गोष्टी आहेत त्या करण्याचा प्रयत्न करतो. बघा, मी असे अनेक व्यक्ती पाहिले आहेत की जे ना स्वतःचे काम सोडून, किंवा स्वतः जे जेवत आहे ना व्यक्ती, तोही आपल्या हातातले जेवण सोडून तो एखाद्याचा फोन आला ना की लगेच दुसऱ्यांच्या कामासाठी जातो. किंवा मी त्यांना सांगूही शकत नाही ना की कारण मला काम आहे, मी जेवत आहे, मला माझ्या स्वतःसाठी मला कर्म आहे. मी एवढी व्यक्ती जवळ पाहिलेली आहेत की जे आपल्या स्वतःच्यासाठी उभाही राहू शकत नाही, कारण आपल्याला समोरच्यांना व्यक्तच करता येत नाही ना की मी माझ्यासाठी, मला माझं कर्म आहे आणि मला माझं काम आहे, कारण तिथे नाही म्हणता येत नाही, म्हणून ते तिथेच अडकून राहतात. आणि दुसऱ्यांच्या भलं करण्या ह्याच्यामध्ये आपल्या स्वतःच्या पायावरती आपणच स्वतःला हे करून घेतो, आणि आपण दोष कोणाला देतो, तर माझ्या कर्माची भोग आहेत, किंवा वाईट वागते ना व्यक्ती तर त्याच्यासोबतच चांगलं घडतं. परंतु इथे वाईट किंवा चांगला ह्याच्यामध्ये कुठलाही परमेश्वर आपला भेदभाव करत नसतो. तर आपल्याला जे पण काही आपल्याला पाहिजे आहे ते फक्त आपल्याला स्वतःला उभं राहून ते अस्तित्व आपलं स्वतःला नाही म्हणायला शिकलाय, तो स्वतःसाठी उभं राहण्याचा प्रयत्न करतोय, तो स्वतःसाठी जे पण काही योग्य आहे त्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करतोय. तो जिथे जायचंय तिथेच जातो, कारण त्याला जिथे त्याच्या योग्यतेच्या गोष्टी वाटतात तो तिथे जातो, आणि काही गोष्टींना नाही म्हणून तो स्वतःसाठी उभं राहून पुढे कार्य करतो. परंतु जो व्यक्ती सतत त्याच गोष्टीमध्ये राहतो ना की जो मला ना चांगलं म्हणतील, मला छान म्हणतील, आणि मला ना एक ना आपल्याला सद्गुणाचा किंवा त्यागाची मूर्ती बनून आपण राहतो ना की मला ना आपल्या मनामध्ये एक येतं की मी दुसऱ्यांसाठी चांगलं कार्य केलं ना तर मला ना लोक छान म्हणतील,
बघा ना, तो व्यक्ती ना वाईट वागूनही त्याच्यासोबत आपण ना त्याच्यावरती एक शिक्का टाकतो, परंतु तो वाईट व्यक्ती नसतो. परंतु वाईट व्यक्ती हा समजूतदारपणाने त्याच्या ज्या हिताच्या गोष्टी आहेत त्या करण्याचा प्रयत्न करतो आणि स्वतःचं जीवन तो घडवण्यासाठी आपलं आपलं अस्तित्व निर्माण करण्यासाठी तो वाईटही बनायला तयार होतो आणि आपल्या स्वार्थीही बनतो आणि सेल्फिश बनून स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्यासाठी तो पुढे चलतो. सेल्फिश व्यक्ती ना स्वतःला प्रोटेक्ट करण्याचं काम करतात, की मला ना तिथे ना नको जायला, मला माझं काम आहे, मी माझ्या कामामध्ये मग्न आहे आणि माझा तो छंद जोपासत आहे. ह्यामध्येच तो स्वतःचा आनंद शोधतो आणि स्वतःसाठी जगण्याचा प्रयत्न करतो. तीच चूक विरुद्ध दिशेने चांगल्या व्यक्तीसोबत होते. चांगला व्यक्ती फक्त दुसऱ्यांसाठी कर्म करण्याचा प्रयत्न करतो आणि स्वतःचे अस्तित्व विसरून जाऊन दुसऱ्यासाठी सतत धडपड करत राहतो. त्यागाची मूर्ती बनून जर आपल्याला आनंद मिळत नाहीये तर त्यागाची मूर्ती बनून काय उपयोग? म्हणून त्यागाची मूर्ती बनणं सोडून द्या आणि स्वतःसाठी उभं राहण्याचा प्रयत्न करा. एखादा व्यक्ती कामाला नाही म्हणत आहे तर तो व्यक्ती वाईट आहे का? तर तो वाईट व्यक्ती नाही, तर तो त्याच्या कर्माकडे आणि स्वतःच्या जे पण काही ड्रीम आहे त्याकडे तो लक्ष देऊन त्याचं कर्म करतोय, तर तो व्यक्ती वाईट होऊ शकत नाही. जो व्यक्ती वाईट कृत्य करतोय किंवा जो व्यक्ती समाजामध्ये काही घाण वृत्ती असतात किंवा जे वाईट वृत्तीची व्यक्ती असतात, विचाराने वाईट असतात, तो व्यक्ती वाईट बोलता येईल. परंतु जो व्यक्ती स्वतःसाठी उभं राहून स्वतःच्या अस्तित्वासाठी जो निर्णय घेतो तो व्यक्ती वाईट नसतो, तर तो स्वतःसाठी उभं राहण्यासाठी तो एक वाईटपणाचा तो मुखवटा ही घ्यायला स्वतःला तयार होतो आणि त्याचे कर्म करण्यासाठी तो उभा राहतो. असेल मला ज्यावेळेस हा प्रश्न माझ्यामध्ये निर्माण झाला की वाईट व्यक्तींसोबत असं चांगलं घडतं आणि माझ्यासोबत मी एवढं चांगलं वागूनही किंवा चांगलं करूनही माझ्यासोबत वाईट घडतं, तर मी ह्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आणि निरीक्षणाने ह्या गोष्टी माझ्या समोर आल्या की वाईट व्यक्तीमध्येही मी फरक म्हणजे ओळखायला शिकले आणि वाईट व्यक्ती आणि जे चांगले वागणुकीतून पाहण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी त्यांचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी स्वार्थीपणा निवडून स्वतःसाठी ते उभा राहिले आणि त्यांचं अस्तित्व त्यांनी निर्माण केलं. आणि त्यागाची मूर्ती बनवून किंवा भोळेपण असेल किंवा मला छानच म्हणावं असं जर वाटत असेल तर हे मनातून विचार काढून टाका आणि स्वतःसाठी उभं राहण्याचा काम आपलं अस्तित्व हे फक्त आपल्यालाच निर्माण करायचं आहे. मी ज्या पण काही स्थितीमधून पुढे आले त्यातून मी स्वतःला सावरलं आणि मी स्वतःला एक समजूत घातली की वाईट व्यक्तींसोबत असं का घडतं आणि त्यातून मी माझ्या जीवनामध्ये धडे पुढे शिकत गेले आणि त्यानुसार मी स्वतःच्या जीवनामध्ये काही बाउंड्री आखायला सुरुवात केली आणि माझ्या जीवनामध्ये मी बदलही करण्याचा प्रयत्न करत आहे. कुठे शिक्का मिळणार नाही की तो वाईटच व्यक्ती आहे म्हणून. आपल्या स्वतःच्या अस्तित्वासाठी आपण कधी कधी नाही म्हणणं आणि स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्यासाठी सेल्फिश होणं ही सर्वात महत्वाची गोष्ट येते.